3 बारदाने आपण ओले करून घेत आहे. मॉइश्चर पाहिजे ते 2, हा तिसरा. तीन बारदाने ओले करून घेतले आहे. तिकडे घेऊन जाऊ. तर आपण आता याच्यात त्या दिवशी मी तुम्हाला जे सोयाबीन सांगितली, आपण जे सोयाबीन आणली आहे इनोवेटची महादेव आणि ABS 95 आणि बुस्टरची हुतुतू, ते या तिन्ही याचा आपण आता उगवण क्षमता कशी आहे दाण्याची ते चेक करणार आहे. आपण पहिले इनोवेट महादेव टाकून घेऊ त्याच्यात. पूर्ण पॅकिंगच फोडत आहे मी. हे असं पॅकिंग आहे. याच्या आतमध्ये हे थायरम असेल किंवा ट्रायकोडर्मा. बियाणं हे अशा प्रकारचं आहे. तर आपण आता याची 100 दाण्याची चाचणी करू. यातले 100 दाणे आपण ठेवून घेऊ याच्यात. 1 2 3 4 5. तर या प्रकारे आपण दाणे ठेवून घेतले आहे. हे इनोवेटच्या महादेव 100 दाणे ठेवून घेतले आहे. आणि तसे त्याच प्रकारे आपण ते बुस्टरची हुतुतू आणि ABS 95 हे पण आता या पोत्यात 100 दाणे, याच्यात 100 त्याच्यात 100 ठेवून घेऊ. याची पण पूर्ण पॅकिंगच होती. याच्यात पण आपल्याला आला आहे काय तर ट्रायकोडर्मा आहे काय, बीज उपचार आवश्यक उपचार केले. थायरम आहे. त्याचं बियाणं हे अशा प्रकारचं आहे. ABS 95. तर हे जे आता या पोत्यात आपण टाकत आहे हे आहे ABS 95. हे मधातला जी थैली दिसत आहे ती वाली. पहिले केलं ते महादेव, इनोवेटचं महादेव. असे आपण आता दाणे ठेवून घेतले आहे. हे आहे ABS 95. बुस्टरचं हुतुतू हे पण पॅकिंगच आहे, सील आहे लावून. याच्यात पण आपल्याला मिळालं आहे हे थायरम बुरशीनाशक. हे सोयाबीन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हे घेऊन घेऊ आपण. तर सोयाबीनचं जे उगवण क्षमता आहे लवकर होते. जसं तुरीला आपल्याला वेळ लागला होता थोडासा, तर हे 2 दिवसातच होऊन जाते. ते 2 दिवसातच तुम्हाला माहीत पडून जाईल का उगवण क्षमता कशी आहे आणि अंकुरण कशा प्रकारे झालं. तर ज्यांनी फॉलो केलं नसेल ते फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर आपण याच्यात 100 दाणे ठेवून घेतले आहे. आता याला गुंडाळून घेऊ. ते बांधण्यासाठी आपल्याला लागणार आहे रस्सी. त्या रस्सीचे तुकडे करून घेऊ त्या प्रकारे छोटे छोटे. आता बांधून घेऊ ते हुतुतू. डबल हे आहे हा बुस्टर. हे आहे बुस्टरचं हुतुतू. आपण अशा प्रकारे गुंडाळून घेऊ. हे जे गुंडाळत आहे हे आहे इनोवेटचं महादेव. आपल्याला तिन्ही याची जर्मिनेशन चेक करायची आहे. आणि जे कोणी यावर्षी हे 3 वाण लावत असेल, 3 मधून कोणतं पण, त्यांना पण कळून जाईल की जर्मिनेशन कशा प्रकारचं आहे. कसं आहे जर्मिनेशन करायचे फायदे असे आहे की जर्मिनेशन जर कमी असेल तर आपल्याला बियाण्याचा वापर जास्त करावा लागतो. त्याच्यामुळे जर्मिनेशन करणं हे फायद्याचंच आहे. ABS 95. हे जे खालचं आहे हे आहे इनोवेटचं महादेव, मधातलं आहे ABS 95 आणि वरचं आहे बुस्टरचं हुतुतू. तर आता आपण हे ओल्या ठिकाणी ठेवून देऊ. आता हे मी प्रत्येक वेळेस काय सांगत आहे की माझ्या पण लक्षात राहिलं पाहिजे का हे कोणतं. हे महादेव आहे इनोवेटचं, हे ABS 95 आणि हे आहे बुस्टरचं हुतुतू. या लाईनमध्ये ठेवला आहे आणि व्हिडिओ बनला आहे म्हणजे
म्हणजे लक्षात ठेवायचं काही गरज नाही. व्हिडिओ बघितला का समजते. आणि याच्यावर दिवसातून 2दा तरी थोडं पाणी शिंपडावं लागते. मग आपल्याला उगवण क्षमता कशा प्रकारची, आपण आता एक परवा काढून बघू की याला कशा प्रकारे अंकुरण झाले आहे. त्यासाठी तुम्ही यूट्यूबवरती सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.